नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की कालच्या ट्विस्टमध्ये आपण असे बघितले की काकूने सावीला पारितोषिक जिंकल्यामुळे 2000 रुपयाची नोट दिलेली असते आणि काकूने सांगितलेले असते की बाळा तू तुझ्या आईबाबांना घेऊन डिनरवरती जा, म्हणजे ते दोघे एकत्र येतील आणि एकमेकांना वेळ देतील, त्यांच्यामध्ये जी काही बट्टी झालेली आहे ना ती मिटेन तरी. सावी म्हणते की आजी खरंच तुम्ही किती छान विचार करता हो, आणि मला सुद्धा वाटते की बाबांनी त्यांच्यात जे काही झालेले आहे ते वाद सोडून द्यावेत आणि एकत्र यावे, आणि हा प्लॅन तर खूपच छान आहे. तर काकू म्हणत असते की हो, आणि हा प्लॅन आपण केला हे तर सांगायचे नाही. तेव्हा राघवला मात्र सावीने सांगितल्यानंतर खूप आनंद झालेला असतो आणि सिंधूला सुद्धा. विनायक मात्र त्यांच्याबरोबर येण्यासाठी तयार नसतो, कारण मधूने सिंधूविषयी त्याच्या मनामध्ये जे विष पेरून ठेवलेले असते ते आता सिंधू काढण्याचा प्रयत्न करतच असते. तेव्हा मात्र विनायक येत नाही म्हणून सिंधूला वाईट वाटते. परंतु विनायकने चक्क सर्व स्कूलसमोर सिंधूला मिठी मारून आई म्हटलेलं असतं, म्हणून सिंधू तर खूपच खुश असते आणि मस्त असे तयार होऊन सिंधू, राघव आणि सावी एका हॉटेलवर डिनरसाठी गेलेले असतात. आणि तेथे गेल्यानंतर राघव हा सिंधूकडेच बघत असतो. सावी आणि राघव सिंधूची खूप मज्जा करत असतात. तेव्हा राघवने सिंधूसाठी इतक्या वर्षातून एक खूप छान अशी साडी घेतलेली असते आणि तो सावीला म्हणतो की सावी बाळा ही साडी तू घेतली असे आईला सांगायचे. तेव्हा मात्र सावी म्हणते की बाबा असे का. तेव्हा राघव म्हणत असतो की मी दिलेली साडी सिंधू स्वीकारणार नाही, त्यामुळे बाळा ही साडी तू आणली आहे असे सांग. तेव्हा सावी म्हणते की आई हे बघ मी तुझ्यासाठी किती छान असे गिफ्ट आणले. तेव्हा सिंधू विचारते की बाळा तुला हे सर्व कसे समजले, आणि तू काल तर माझ्यासोबतच होती. तेव्हा सावी म्हणते की आई तू किती लवकर विसरते ग, मी काकू आजी बरोबर गाडीतून आले आणि तेव्हा काकू आजीने ही साडी सिलेक्ट करण्यासाठी मला मदत केली, आणि ह्या अशा साड्या तुझ्या आईला खूप आवडतील असे काकूने मला सांगितले, आणि काकूने मला ती साडी घेण्यासाठी मदत केली. तेव्हा मात्र राघव हा सावीकडे बघतच असतो आणि तो सावीला सांगितलेले असते की सिंधूला कधी हे सत्य सांगायचे नाही. तेव्हा मात्र सिंधूने ओळखलेले असते. सिंधू म्हणत असते की सावी आत्तापर्यंत तू तर मला फक्त बांगड्या गिफ्ट केल्या होत्या आणि आता तर चक्क तुम्हाला साडी दिली, तुम्हाला खरे सांग की तुला ही साडी कोणी दिली ते. सावी म्हणते की अगं आई मी तुझ्याशी कायम खरे बोलत असते, मी का खोटं बोलेन. तेव्हा राघव मात्र गुपचूप बसलेला असतो. तर राघव विचार करतो की पोलीस ऑफिसर तर मी आहे आणि जासूसी मात्र ही सिंधू करते, कारण ती एका पोलीस ऑफिसरची बायको आणि एका पोलीस ऑफिसरची मुलगी आहे ना, हे कधी विसरशील ती. तेव्हा सिंधू विचारते की सावी तुम्हाला साडी तर गिफ्ट केली, पण मला साडी नको होत्या, कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप साड्या आहेत आणि आता मी साड्यासुद्धा घालत नाही ग. तेव्हा लगेच सावी ही डोक्यालाच हात लावते आणि राघव म्हणतो की मला जर अगोदर माहिती असते की सिंधूला आता साड्या आवडत नाही तर मी ही साडी कशाला घेतली असती, एक छान असा ड्रेसच घेतला असताना. तेव्हा मात्र लगेच सावी म्हणत असते की बाबा आपण आईसाठी साडी घ्यायला हवी होती, तुम्ही तर साडीऐवजी ड्रेस घेतला असता तर आईला ते आवडले असते आणि आपण तिच्यासाठी साडी आणली. तेव्हा राघव हा डोक्याला हात लावतो, कारण त्यांची चोरी सिंधूने ऑलरेडी पकडलेली असते. सावी म्हणते की बाबा आपली चोरी पकडली गेली की काय. तेव्हा राघव म्हणतो की काय मग सावी, खरंच सिंधूने सर्व काही ओळखलेले असते. तेव्हा सिंधू मात्र राघवकडे बघून हसत असते आणि तेवढ्यात सावी आणि राघव एकमेकांबरोबर खुश असतात. तर लगेच तेवढ्यात पंकज येतो, म्हणजे राघवचा मित्र, आणि इतक्या दिवसातून सिंधू, राघव, सावी यांना एकत्र बघून पंकजला वाटत असते की यांची फॅमिली आता खूप अशी सुख म्हणजे आनंदात आहे. पंकजला सुद्धा खूप आनंद होतो. पंकज विचारतो की ही कोण, ही छोटी सिंधू आहे का. तेव्हा मात्र सावी म्हणत असते की तुम्ही कोण लागतात. तर राघव म्हणतो की हा माझा म्हणजे जुना मित्र आहे, खूप दिवसातून आमची खूप मैत्री होती. तेव्हा लगेच सावी म्हणते की म्हणजे हे माझे अंकल लागतात. तर लगेच पंकज सावीला बघून खूपच खुश होतो आणि ही नक्की पूर्ण राघवसारखीच आहे आणि अगदी छोटी सिंधूच. पंकज विचारतो की म्हणजे तू माझ्या सिंधू वहिनीची आणि राघव दादाची छोटीशी मुलगी आहे ना. तेव्हा लगेच सावी विचारते की मी म्हणजे वहिनी आणि दादा असे काय बोलता तुम्ही, म्हणजे माझ्या अगोदर तुम्ही यांना ओळखतात का.
पंकज म्हणतो की राघव दादा, खरंच तुला एकत्र ह्या फॅमिलीत बघून मला खरंच खूप आनंद होतो, कारण तुमची फॅमिली एकमेकांसोबत खूपच आनंदी आहेत आणि खरंच ही फॅमिली तू कंप्लीट केली तेव्हा मात्र सिंधूला वाईट वाटत असते आणि ती नाराज होऊन राघवकडे बघत असते आणि राघवसुद्धा थोडासा नाराज झालेला असतो, कारण आता पंकजला काय उत्तर द्यावे ते त्याच्यापुढे उत्तरच राहत नाही. पंकज विचारतो की राघव, काय झाले, तुमच्यामध्ये अजून सुद्धा भांडण झालेले आहे का? सावी विचारते की काका, तुम्हाला कसे माहिती यांच्यामध्ये भांडण आहे? तेव्हा पंकज म्हणत असतं की मी यांना बऱ्याच दिवसाचं ओळखतो, कारण आम्ही एकत्र होतो. सावी म्हणते की हो, बाबा आणि आई पहिल्यापासून एकत्र होते का? मग यांच्यामध्ये कायम अशी बट्टी होत असते का? तेव्हा लगेच पंकज म्हणत असतं की हो, यांच्यामध्ये बट्टी झाल्यानंतर हे एकमेकांना मोदक आणि मिरचीसुद्धा म्हणत होते. तेव्हा लगेच सावीला आठवते की हो, एकदा आपण रूम आवरताने बाबा काय म्हटले होते की मोदक आणि मिरची म्हणजे नक्की यांची नावं मोदक आणि मिरची होती. तेव्हा लगेच सावी म्हणत असते की यांच्यामध्ये जी काही बट्टी होते ती सोडवण्यासाठी नक्की तुम्ही काय असा प्रयत्न करत होतात, कारण मलासुद्धा त्यांच्यामध्ये झालेली ही बट्टी सोडवायची आणि त्यांना दोघांना एकत्र आणायचे, कारण इतक्या दिवसातून ते एकमेकांसोबत असे आनंदी राहतच नाही. तेव्हा पंकजला धक्का बसतो. पंकज विचारतो की राघव, काय झाले? सिंधू वहिनी, काय झाले? तेव्हा सिंधू म्हणत असते की पंकज भाऊजी, तुमच्यापासून काय लपवायचे, कारण आम्ही एकत्र नाही राहत. तेव्हा पंकजला धक्का बसतो. पंकज विचारतो की असे का? तेव्हा सिंधू सांगत असते की हो का, आम्ही आता बऱ्याच दिवसातून एक खूप मोठी अशी घटना घडली आणि तेव्हापासून आम्ही तर वेगवेगळे राहतो. तेव्हा लगेच सावी म्हणत असते, पंकज म्हणतो की तुम्हाला एक मुलगासुद्धा पाहिजे, कारण तो सिंधू वहिनीसारखा डॉक्टर बनायला पाहिजे. सावीला तर तुझ्यासारखे पोलीस ऑफिसर व्हायचे, तेव्हा तुमची फॅमिली आणखीनच पूर्ण होईल. तेव्हा लगेच सावी म्हणते की काका, माझा एक छोटासा दादासुद्धा आहे आणि त्याला तर माझ्या मम्मासारखे डॉक्टर्स व्हायचे. तेव्हा लगेच सिंधू म्हणते की हो पंकज भाऊजी, आमचा एक छोटासा मुलगासुद्धा आहे आणि तो विनायक, कारण तो आजारी असल्यामुळे येऊ शकला नाही. तेव्हा लगेच पंकज म्हणतो की मला तुमची सर्वांची एकत्र अशी परफेक्ट फॅमिली बघायची, तेव्हा मी लवकरच घरी येईल. तेव्हा लगेच सिंधू म्हणते की पंकज दादा, आम्ही आता खरंच एकत्र नाही राहत. तेव्हा लगेच पंकज म्हणतो की वहिनी, तुम्ही माझी का गंमत करता हो? तेव्हा लगेच सावी म्हणत असते की हो, आई आणि बाबामध्ये बट्टी झालेली आहे. तेव्हा लगेच पंकजला तर धक्का बसतो आणि तो राघवला विचारतो की राघव, हे सर्व खरे आहे का? तो वहिनीसोबत नाही राहत का? राघव म्हणतो की राहतो. तेव्हा पंकज विचारतो की म्हणजे मधू कुठे आहे? तेव्हा लगेच सिंधू म्हणत असते की मधू आता यांच्या जीवनामध्ये यांची बायको बनून राहते, म्हणजे खरी बायको म्हणून. तेव्हा लगेच पंकजला आणखीन धक्का बसतो. पंकजला खूप वाईट वाटते. राघव म्हणत असतो की पंकज, तू घरी ये उद्या, मी तुला सर्व काही सांगतो, कारण जीवनामध्ये खूप काही असे बदलून गेलेले आहे. सिंधूसुद्धा म्हणते की खरंच पंकज भाऊजी, आमच्या जीवनामध्ये खूप असा बदल झाला, कारण राघव हे पहिल्यासारखे नाही राहिले. त्यांनी त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर इकडे मधूला तर खूपच टेन्शन येते. तिला असे वाटत असते की आता हे डिनरवरती गेले म्हणजे राघव सिंधू नक्की एकत्र येतील. तेव्हा ते एकत्र आईस्क्रीम खाताने आणि एकमेकांना आईस्क्रीम भरवताने क्षण तिला आठवू लागतात. तेव्हा मात्र मधूची पूर्ण हाल झालेली असते आणि तिला टेन्शन तर आलेले असते. जेव्हा ती कांदा कापत असते, त्या कांदा कापण्याकडे सुद्धा तिचे लक्ष नसते आणि तिचे पोटसुद्धा कापलेले असते आणि तेथे विनायक आलेला असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.